कालच ॲनिमल पिक्चर बघितला आणि त्या ॲनिमल पिक्चरमध्ये एवढं काय मला खास वाटला नाही, पण बॉबी देओलची ऍक्टिंग आणि बॉबी देओलचा कमबॅक बघून सेम तो जेव्हा नाचत होता ना, सेम मला तिथं गौतम अदानी साहेब दिसत होते आणि त्यांच्या भोवताली सगळे इन्व्हेस्टर मस्त सगळे एन्जॉय करतायत. ॲनिमल जेवढी छप्परफाड कमाई करतोय ना, त्याच्यापेक्षाही जास्त छप्परफाड कमाई अदानी ग्रुप करतोय. हो, ॲनिमलला सुद्धा क्रिटिसाइज केलं जात आहे आणि अदानींना सुद्धा क्रिटिसाइज केलं जात आहे. बरेच लोक तर अदानी इज इक्वल टू ॲनिमल असं काहीतरी म्हणतायत, पण ऍक्च्युअली स्टॉकचं पुढे काय होऊ शकतं, अदानी ग्रुपचं पुढे काय होऊ शकतं, काय झालं होतं आणि पुढे काय होणार, याबद्दल इन डिटेल चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पहिला, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की अदानी आता भयंकर लेवलला ग्रो होऊ शकतो. जरी तो त्याच्या हाय पर्यंत पोहोचला तरी सुद्धा आपले पैसे 4 ते 5 पटीने वाढू शकतात, अशी एक चर्चा सध्या सुरू आहे. पण याबद्दल माझं काय मत आहे हे आपण आता डिस्कस करणार आहोत. टोटल 4 मुद्दे मी आता फाइंड आउट केलेले आहेत, ज्यामधून आपल्याला कळेल की अदानींची ग्रोथ किती होऊ शकते. सोप्या भाषेत सांगतो, अदानींवर हिंडलबर्गनी आरोप केले, अनेक आरोप केले, अमेरिकेमधून सुद्धा आरोप झाले, तिथे काही प्रोटेस्ट सुद्धा करण्यात आले, अमेरिकेने सुद्धा याचा विरोध केला होता आणि फॅक्ट आहे. पण याच्या पुढे जाऊन घडतंय काय, उलटच. अदानींच्या पोर्ट बिझनेसमध्ये मेजर इन्व्हेस्टमेंट आता अमेरिकन ग्रुप करतोय. हो, अमेरिकेची इन्व्हेस्टमेंट $533 मिलियन आहे. एवढंच नाही तर अमेरिकन संस्था DFC यांनी सुद्धा अदानींना क्लिअर क्लीन चिट देऊन टाकली. अदानी यामध्ये निर्दोष आहेत असं स्पष्ट त्यांचं मत आहे. पण यावरून एक गोष्ट कळते, स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल, अदानी पोर्टचा जर चार्ट तुम्ही बघितला, ऑल टाइम हाय तोडून तो वर जातोय. मी वारंवार सांगतोय की अदानींचा पोर्टचा बिझनेस माझा सगळ्यात आवडता बिझनेस आहे. नो डाऊट, मी बिलकुल असं म्हणणार नाही की अदानी एकदम निर्दोष आहेत वगैरे वगैरे, तो डिसिजन तुमचा असेल. पण बिझनेसच्या दृष्टीने जर तुम्ही बघितला तर अदानी पोर्ट हा पोर्टचा बिझनेस जबरदस्त आहे. आणि फक्त अदानीच नाही, टॉप 3-4 प्लेयर जे पोर्टमध्ये काम करतात ते सगळे एक कॅश काऊ पकडून जवळ बसलेले आहेत. कारण भारताची ग्रोथ व्हायची असेल तर ट्रान्सपोर्टेशन जोरात चालायला पाहिजे, इम्पोर्ट एक्सपोर्ट भयंकर व्हायला पाहिजे आणि सगळ्यात स्वस्त ट्रान्सपोर्टेशन आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्याची सुविधा म्हणजे पोर्टचा बिझनेस. आणि या सगळ्यामध्ये मोठा किंग आहे अदानी ग्रुप. अदानी पोर्टला जर तुम्ही लक्षात घेतलं ना, तर अदानी पोर्ट अजून 4 देशांमध्ये अजून एक्सपान्शन करणार आहे: कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया आणि व्हिएतनाम. दुसरा मुद्दा आहे अदानींवर त्यानंतर झालेले आरोप. म्हणजे काय, जॉर्ज सोरोस साहेबांनी अनेक आरोप केले, म्हणाले की त्यांचा भाऊ यामध्ये इन्व्हॉल्व आहे, त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. शेल कंपन्या त्यांनी बनवल्या, शेल कंपन्या बनवून पैसा रूट करण्यात आला, अनेक पटीनं महाग इक्विपमेंट आपल्याच कंपनीला विकण्यात आले, लिस्टेड कंपन्यांमधून पैसा बाहेर काढून भावाभावानी एन्जॉयमेंट केली. आता हे सगळं चुकीचं आहे का? बिलकुल माझं काही याबद्दल मत नाही. तुम्हाला माहितीच आहे हे खरं आहे की खोटं आहे, बट शेवटी पुरावे लागतात. सेबीनं क्लिअरली सांगून टाकलं हायकोर्टामध्ये की या सगळ्यांमध्ये सगळेच पुरावे आमच्या जवळ नाहीत. टोटल 24 आरोपांपैकी 22 आरोप हे सुप्रीम कोर्टाने खारिज करून टाकले, निर्दोष मुक्तता केली. 2 आरोपांवर अजून चर्चा सुरू आहे. इन शॉर्ट काय, सेबीच्या कचाट्यातून आणि हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या कचाट्यातून बऱ्या प्रमाणात अदानी साहेब बाहेर आलेले पाहायला मिळत आहेत. मुद्दा तिसरा, सुप्रीम कोर्टातून रिलॅक्स झाले, सेबीकडून रिलॅक्स झाले, अनेक आरोपातून बाहेर पडताना दिसत आहेत. आणि हे सगळं सुरू असताना अदानी पॉवर जर तुम्ही बघितला तर ब्रेकआउट देऊन वर जाताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पॉवरची डिमांड भयंकर आहे, म्हणून स्टॉकमध्ये जबरदस्त ब्रेकआउट होत आहेत आणि एकापेक्षा एक हाय तोडत तो स्टॉक वर जाण्याचा प्रयत्न करतोय. कारण काही बिझनेस असे आहेत जे कॅश काऊ आहेत. सो ओव्हरऑल जर तुम्ही अंदाज बघितला ना, तर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये रिटेलरचा पैसा आहे, तर नाही. ऍक्च्युली अदानी ग्रुपमध्ये माझ्या अनालिसिसनुसार मॅक्सिमम पैसा इन्स्टिट्यूशनचा आहे आणि मोठ्या इन्व्हेस्टरचा आहे. म्हणूनच LICची इन्व्हेस्टमेंट जवळपास डबल झाली आहे. GQG पार्टनर्सनी यामध्ये गुंतवणूक केली 20,000 कोटी रुपयांची. सगळे त्यांना खोळ्यात काढत होते. मी सुद्धा त्यावेळी व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगितलं होतं की एक स्मार्ट डिसिजन आणि खूप काही आतलं डिस्कशन करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण GQG पार्टनर्सनी जिथे जिथे इन्व्हेस्टमेंट केली ना, तिथं तिथं सोनं लागलेलं आहे. आणि सेम गोष्ट इथं झाली, 84% रिटर्न्स त्यांना मिळत आहेत, म्हणजे ऑलमोस्ट पैसा डबल झालेला आहे. बाकी इन्व्हेस्टरनी 1,83,000 कोटी रुपयांचे रिटर्न्स मिळवलेले आहेत. आणि आता कंपनी पण म्हणते, अदानी ग्रुप पण म्हणतोय, आम्ही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे. हेवी इन्व्हेस्टमेंट ते लोक आता करणार आहेत, ज्यामध्ये इन्फ्रा, सिमेंट, एअरपोर्ट, पोर्ट, ग्रीन एनर्जी या सगळ्यांमध्ये ते गुंतवणूक करणार आहेत. आणि म्हणूनच तुम्हाला
अदानी ग्रीनमध्ये जबरदस्त ग्रोथ पाहायला मिळते. याचा लो जर बघितला तर समवेअर अराउंड 800च्या आसपास होता. ऑलमोस्ट तो डबल होऊन थोडासा वर 1600ला पोहोचलेला आहे. एवढंच नाही, जर याने याचा हाय तोडायचा ठरवला तर समवेअर अराउंड 3050च्या आसपास याचा हाय आहे. आणि जर तो ब्रेक केला अगेन इथून पैसे डबल होऊ शकतात. एवढं पोटेन्शियल या स्टॉकमध्ये आहे असं मानलं जातं. अगेन माझ्याकडून कुठल्याही प्रकारे हे बाईंग सेलिंगचे रिकमेंडेशन नाही, फक्त एज्युकेशन पर्पजसाठी सांगतोय. पुढे जाण्याआधी जर तुम्हाला चांगल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची असेल आणि तुम्हाला वाटत असेल की असे काही स्टॉक आम्हाला मिळू देत जे पुढे जाऊन भयंकर ग्रो होऊ शकतात, तर त्यासाठी मदत करतो आम्ही. लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि सविस्तर माहिती घेऊन गुंतवणूक करायला सुरुवात करा. शेवटचा मुद्दा आहे राजकारणाचा. राजकारण आहे तर साहेब आहेत, हे सिंपल आहे. अर्थकारण आणि राजकारण बरोबरीनं चालतं. अदानींची जर खेळी तुम्ही बघितली, त्यांनी एका पक्षाला पकडलंय. अंबानींची खेळी बघितली तर सगळे पक्ष आमचेच पक्ष, हे क्लिअर आहे. पण अदानींचा एक ओरा तुम्ही समजून घेऊ शकता की त्यांना माहिती आहे फ्युचर स्ट्रॉंग कुठं आहे, म्हणून त्यांनी तिथं बेट लावलेले आहे. सिंपल फंड आहे. आणि म्हणूनच आत्ता जर तुम्ही इंटरनल इलेक्शन्स आत्ताच्या काही बघितल्या राज्यांच्या, तर त्यामध्ये रुलिंग पार्टीने चांगलं यश मिळवलं आणि हेच सांगितलं जात आहे की 2024ला मोठ्या प्रमाणात त्यांना पुन्हा एकदा यश मिळू शकतं. जर ते यश मिळालं तर मी सांगण्याची गरज नाही की अदानींचं परत पुढे काय होऊ शकतं. म्हणूनच आत्ताच अदानींनी अनाउन्समेंट केली आहे की 75,000 नवीन चार्जिंग स्टेशन आम्ही ओपन करणार आहोत. हजारो लाखो कोटी रुपये अगेन आम्ही इन्व्हेस्ट करणार आहोत. म्हणूनच अदानी टोटल गॅसमध्ये एक मोठी जंप आपल्याला पाहायला मिळते. बॉटम आहे समवेअर अराउंड 520-530 रुपयाचा, डायरेक्ट 1200 रुपयाचा याने हाय गाठला. एवढंच नाही, जर याने अजून वर जायचं ठरवलं तर या स्टॉकचा हाय आहे 4000 रुपयांचा. अजून 4 पटीने यामध्ये ग्रोथ येऊ शकते जर हाय पर्यंत तो पुन्हा पोहोचणार असेल तर. यातच सरकार म्हणतंय की आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देतोय, इन्फ्रास्ट्रक्चर अजून चांगलं ग्रो करणार आहे. धारावी सारखे जगातले मोठे प्रोजेक्ट आपण मानू शकतो जे अदानींना मिळत आहेत. म्हणजे विचार करा किती मोठ्या प्रमाणात ते अजून ग्रो करतायत. आता यासाठी सिमेंट वगैरे लागणारच ना, यासाठी अजून मोठी इकोसिस्टम लागणार ना, ती आहे एसीसी कडे. एसीसी आता सध्या जर तुम्ही बघितला अजूनही त्यानं हाय तोडलेला नाही. याचा लो आपल्याला पाहायला मिळतो 1600 रुपयांचा आणि आत्ता हा ट्रेड करतोय 2200च्या आसपास. हाय जर बघितलात तर तो तुम्हाला 2800च्या आसपास पाहायला मिळतोय. म्हणजे अजून यामध्ये ग्रोथ बाकी आहे. अदानी एंटरप्राइजेस हा सुद्धा वन ऑफ द बिगेस्ट स्टॉक आहे अदानी ग्रुपचा, ज्यानं आत्ता 2800ची लेवल क्रॉस केले, 3000ला टच केलंय, पण हाय आहे 4200 रुपयांचा. या सगळ्यावरून एक कन्क्ल्युजन निघतं की अदानी ग्रुप अजून पुढे हेवीली एक्सपांड करणार आहे. तो थांबणारा ग्रुप नाही. बट या व्हिडिओमध्ये सगळंच पॉझिटिव्ह दिसतं, म्हणून पॉझिटिव्हली घेण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका. 2-3 गोष्टी होऊ शकतात. सरकारला धोका निर्माण झाला तर अदानी ग्रुपला धोका निर्माण होऊ शकतो. पण माझ्या मताप्रमाणे अदानी ग्रुपची कॉन्ट्रोवर्सी काही दिवसांसाठी राहू शकते, काही महिन्यांसाठी पुढे राहू शकते, पण त्यानंतर दुसऱ्या सरकारबरोबर जुळवून घेणं यांना भाग पडेल. आणि आत्ता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, ज्या राज्यांमध्ये यांच्या रुलिंग पार्टीची सत्ता नाही, वेगवेगळ्या पार्टींची सत्ता आहे, तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात अदानींना कामं मिळत आहेत. मोठमोठे नेते अदानींना भेटतात, पण फक्त कॅमेऱ्यासमोर येऊन विरोध करायचा म्हणून विरोध चाललाय. पण कॅमेऱ्याच्या मागे वेगळं अर्थकारण सुरूच असतं, कारण शेवटी इलेक्शन जवळ आलेत, पैशाची गरज यांना लागते आणि सत्ता खरी चालवतात हेच मोठे खरे नेते. म्हणजे समजून जा खरं राजकारण कुठे मोरत आहे. एवढंच नाही, जर समजा ही पार्टी निवडून आली, त्यांच्या फेवरमध्ये सगळ्या गोष्टी झाल्या, तर पुढे काय होईल हे मी सांगण्याची गरज नाही. पण तसं नाही झालं तर कुठलाही मोठा बिझनेसमॅन एखाद्या पार्टीच्या जीवावर बिझनेस उभा करत नाही. तो ऑटोमॅटिकली शिफ्ट करतो आणि ऑटोमॅटिकली पुढे फंड्स देऊन आपली सत्ता कंटिन्यू चालवतो इन टर्म्स ऑफ बिझनेस. सो ओव्हरऑल काय, पॉलिटिक्स आणि या सगळ्या गोष्टींवर स्टॉक खेळत राहणार. ओपनली आपण सांगू शकत नाही की हा डबल होईल, ट्रिपल होईल किंवा खालीच पडेल. बिलकुल नाहीये. हा वेळोवेळी सिक्लिक स्टॉक जसं काम करतात तसं हा काम करणार, पण याची सायकल कधी कशी येईल हे सांगता येणार नाही. ज्या लोकांना बीपी शुगरचा त्रास आहे, जरा झटके लागतील तर अजून जास्त त्रास होईल असं वाटतं, तर त्या लोकांनी थोडंसं सावध सेफ राहिलेलं कधीही चांगलं. पण जर तुम्हाला वाटत असेल की नाही मला कन्व्हिक्शन आहे, लॉंग टर्म मध्ये मी विश्वास ठेवतोय, तर त्या लोकांनी रिस्क घ्यायला काहीच हरकत नाही. पण माझ्या मताप्रमाणे मोठी रिस्क अशा स्टॉकमध्ये नसायला पाहिजे. ओव्हरऑल पोर्टफोलिओच्या 20% पेक्षा जास्त अमाऊंट जर तुम्ही अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर मात्र तुमच्या ओव्हरऑल फोलिओला धोका निर्माण होऊ शकतो. माझ्या मताप्रमाणे टोटल ग्रुपमध्ये 10% खूप झाले जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. अदरवाईज लांब राहा, अजून बरेच स्टॉक आहेत त्यामध्येही तुम्ही
इन्व्हेस्टमेंट करून चांगले रिटर्न जनरेट करू शकता. आमची मदत हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरून जर तुम्ही गुंतवणूक सुरू केली तर मात्र तुम्हाला जो आमच्याकडून सपोर्ट मिळतो तो मी गॅरंटी देऊन सांगू शकतो अखंड भारतामध्ये कुठलीही कंपनी देणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.